नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम अनेक नद्यांना देखील पूर आला आहे। मी सध्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश बॅरेजवर आहे आणि या बॅरेजचं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या बॅरेजमध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे। पावसाचं पाणी तापी नदीमध्ये वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नदीचे बॅरेजचे जे दरवाजे आहेत ते 2.3 मीटरने जे ते उघडण्यात आलेले आहे। मी सध्या त्याच बॅरेजवर आणि त्या तापी नदी पात्राची आपण सगळी एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या 22 ते 23 गावांनी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जो तो दिलेला आहे। नागरिकांनी नदीत उतरू नये, कुठल्याही प्रकारचे मासेमारी करू नये, काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। येणाऱ्या अजून काही दिवसांमध्ये तापीच्या नदी पात्रात पाण्याची जी वाढ आहे ती आणखी होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावं। यासोबतच जे आपत्ती व्यवस्थापन पथक असेल ते देखील प्रशासनाने तयार केलेलं आहे। काळजी सगळीकडे घेतली जात आहे, प्रशासन अलर्ट मोडवर आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केलं जात आहे। तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा या क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ होणार आहे, यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही, नंदुरबार।